आणि एक महत्त्वाची बातमी आहे, ज्या भागामध्ये पीएनजी आहे त्या भागामध्ये पुढील 3 महिन्यात एलपीजी गॅसचा पुरवठा बंद होणार अशी घोषणाच मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे। ठाणेकरांनी या निर्णयाचा चांगलाच समाचार घेतलाय। 3 लिटर रॉकेल किती दिवस वापरायचं असा सवाल आता ठाणेकरांनी विचारलाय। ठाण्यामधील वर्तकनगर इथल्या न्यू म्हाडा कॉलनीमध्ये नागरिकांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। महाराष्ट्राचे अन्न व पुरवठा नागरी मंत्री छगन भुजबळ यांनी ज्या पद्धतीने सांगितलंय की पुढच्या 3 महिन्यामध्ये एलपीजी सिलेंडर देखील महाराष्ट्रामध्ये भेटणार नाही अशी या ठिकाणी त्यांनी वक्तव्य केल्यानंतर कुठेतरी लोकांमध्ये देखील चांगली ज्याची चिंता या ठिकाणी व्यक्त होताना आपल्याला दिसून येत आहे। याच बाबतची पडताळणी करण्यासाठी मी ठाण्यातील वर्तकनगर भीमनगर या परिसरामध्ये आलेलो आहे। सध्या मी न्यू म्हाडा कॉलनीमध्ये उपस्थित। आपण जर पाहिलं तर 450हून अधिक लोक जे आहेत या लीगल प्लॉट मध्ये राहत असताना ज्या पद्धतीने मंत्री महोदयाने सांगितलं की लोकांनी पीएनजी वरती शिफ्ट व्हावा आणि त्यामुळे हा संपूर्ण परिसर आपण जर पाहिलं तर कशा पद्धतीने या लोकांना पीएनजीची जी पाईपलाईन आहे ती कशा पद्धतीने टाकण्यात येणार आहे। खरं तर या संपूर्ण परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर छोटी वस्ती आहे आणि अनेक लोक देखील राहतात, त्यामुळे कशा पद्धतीने पीएनजी वरती शिफ्ट होणार तेच पाहणं महत्त्वाचं। काही लोक आहेत त्यांची देखील बोलणार आहोत। आजी, पुढच्या 3 महिन्यामध्ये गॅस देखील भेटणार नाही अशी मंत्री महोदयांनी चिंता जी आहे या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। पीएनजी वरती शिफ्ट होणे सांगत आहे। तुम्ही म्हाडा कॉलनीमध्ये न्यू म्हाडा कॉलनीमध्ये राहतात, या परिसरामध्ये पीएनजी फाईल कसं काय येणार? पीएनजीची लाईन येणार खाली आपल्या ह्या त्या पाठीमागच्या बाजूला पण आमची घर आहे, तिकडच्या बाजूला पण आमची घर आहे। ते पाईपलाईन आम्हाला घेता येणार नाही आणि खाली दोन्ही बाजूनी हे जे लाईटेचं ह्याचं त्याचं आहे। लहान मुलं खेळतात तिथे, हे करतात ते करतात। आम्हाला हे नको, पाईपलाईन वगैरे नको आम्हाला। सिलेंडरच आमची व्यवस्था करावी सरकारने, नाहीतर आम्ही हे सरकार आम्ही बरखास्त करून टाकू। हा ताई, काय सांगाल? तुम्ही देखील घरगुती स्वयंपाक करतात, कशा पद्धतीने त्रास सहन कराल? कारण गॅस वेळेवर भेटत नाहीये, पीएनजी वरती शिफ्ट होणं सांगतात। पाईपलाईन कशी येणार या परिसरामध्ये? कारण की खालीच आहेच नाही जागा, तर कशी येणार इथनं पीएनसी? एक तर सिलेंडर 2-2 महिने, 15-15 दिवस, आता तर सांगितले 45 दिवसांनी येणार। आम्ही गेल्या महिन्याच्या 14 तारखेला बुक केलं तर आता 25 तारखेला आलेला आहे। एवढं म्हणजे त्रास झालेला आहे आम्हाला। लीगल असला तरी सुद्धा पीएनजीची लाईन अद्यापर्यंत आलेली नाहीये, त्यासाठी कशा पद्धतीने? कारण फायरची परवानगी लागते, महानगरपालिकेची परवानगी देखील लागते। हो, ते तर आहे, पण आपल्या इथे केवढी एवढीशी जागा आहे, साधं चालायला जागा नाही। माणसं, म्हातारी माणसं, लहान मुलं चालता चालता पडतात, खेळतात, तरी पण कुठेही अडकलं तरी पण आहेच ना। चेंबर आहे तिथे, थोडं तुम्ही जरा पुढे गेला तरी खड्डे बिड्डे आहेत, जरा कुठे गॅसचं याला लागलं तर स्फोट होऊ शकतं। एकेकाच्या घरात 2-2, 3-3 सिलेंडर आहेत, काही होऊ शकतं। आजी, काय सांगाल? गॅस भेटत नाहीये, आम्हाला फक्त गॅस पाहिजे, ती पाईपलाईन बिन काय आम्हाला नकोय, ऐकलं का? माणसं मला तेव्हा रॉकेल भेटत नव्हतं, आता कुठून तुम्ही रॉकेल देतात आम्हाला लोकांना? तेव्हा पेट्रोलनी माणसं जाळत होते। आम्हाला ते रॉकेल बिकल काय नको, आमचं आम्हाला सिलेंडर मिळला पाहिजे फक्त, बस रेगुलर, दुसरं काय नाही। ताई, काय सांगाल? घरगुती काम करत असताना अनेक समस्या या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं। गॅस भेटत नाहीये, गॅस वेळेवर उपलब्ध होत नाहीये, पीएनजी वरती शिफ्ट व्हायला सांगतात, कशा पद्धतीने पीएनजी वरती शिफ्ट होणार? पण या ठिकाणी पीएनजीचं यायला, पाईपलाईन यायला आधी तर जागा नाहीये। आधी ही सोसायटी एकदम म्हणजे इकडचा गॅप एकदम छोटा आहे, त्यामुळे इथे तर ती पाईपलाईन येऊ शकत नाही। त्यामुळे इकडच्या नागरिकांना सिलेंडरचीच आवश्यकता आहे आणि ते भेटावं हेच एवढीच। रॉकेल भेटणार आहे 3 लिटर, रॉकेलचा वापर होणार? रॉकेलचा वापर तर आता करू शकत नाही कोणी, कारण पहिला होत होता पण आता होऊ शकत नाही। आता स्टोव्ह वगैरे नाहीयेत आणि रॉकेल बोललं की आता इकडे खूप प्रॉब्लेम होईल, जेवण बनवायला वगैरे होईल। आता ती सवय पण गेली आहे, त्यामुळे सिलेंडरच लागेल। दादा, किती जुनं हा म्हाडा न्यू कॉलनी आहे, किती कुटुंब या ठिकाणी वास्तव्य राहतात आणि पीएनजी लवकरात लवकर शिफ्ट व्हावा, 3 महिन्यानंतर गॅस देखील भेटणार नाही अशी मंत्री महोदयांनी शंका या ठिकाणी व्यक्त केली आहे, कसं पाहता याच्याकडे? बघा, हा 1995चा म्हाडा आहे आणि इथे 429 प्लॉट आहेत। म्हणजे तुम्ही बघायला गेला तर 2,500-3 हजार लोकसंख्या या म्हाडामध्ये राहते। आणि जर तुम्ही पीएनजीचा जर विषय बोलला की आता आपला देश प्रगतीच्या मार्गावर आहे, आपण डेव्हलपिंग कंट्री आहोत, तर आपण पुढे जायला पाहिजे की त्या केरोसिनवर यायला पाहिजे? आता जर तुम्ही इकडचे जर गॅप बघितला या 2 घरांच्या याच्यामध्ये, तर तुम्ही कशी पाईपलाईन टाकणार? म्हणजे ऍटलीस्ट बिल्डिंग मध्ये तुम्हाला एक मोठा एरिया असतो समजा, किंवा बिल्डिंग मध्ये तुम्ही पाईपलाईन आहे सगळ्यांच्या एकाच साईडला, सगळ्यांचे किचन असतात तर तुम्ही देऊ शकता, इथे कसं देणार तुम्ही?
आणि इथे काही कमी जास्त झालं त्याला जबाबदार कोण असणार? सरकार ही जबाबदारी घेणार आहे का? लोकांना नुसतं यांनी गाजर द्यायचं काम केलेलं आहे. प्रगतीकडे वाटचाल करायची तर कुठेतरी आम्हाला केरोसिनकडे घेऊन चाललंय. आज स्टोव तरी तुम्ही अगोदर बघत होते की स्टोवचा भडका होतो, लोक मरत होते, मग आता यांनी केरोसिन दिलं म्हणजे लोकांना मारायचा यांचा डाव आहे का? असा आम्हाला या सरकारला आता प्रश्न आहे. नक्की यांचं काय म्हणजे आज लोकांना हॉटेलवाल्यांना सिलेंडर भेटतात घरगुती, आणि जे खरं लोकांना घरगुतीची गरज आहे त्यांना सिलेंडर भेटत नाही. त्याच्यावरती यांनी उपाययोजना कराव्या. त्यांनी बघावं किती ब्लॅक मध्ये चालू आहे, काय रेट चालू आहे मार्केटमध्ये. 3-3, 5-5 हजाराला ते विकतात तिथे. त्यांच्यावरती नियंत्रण आणावं. नको त्या उद्योगधंदे यांनी करू नये. लोक एक तर पहिलीच वैतागलेली आहे. उगाच यांना रस्त्यावरती फिरू देणार नाही जर असं जर उद्या वेळ आली तर. दादा, ज्या पद्धतीने मंत्री महोदयांनी सांगितले की लोकांनी पीएनजी वरती शिफ्ट व्हावा, कसं पाहता? कारण खिशामध्ये देखील महाग झाले, कारण वेळेवर एलपीजी गॅस तो लोकांना भेटत नाहीये. मुळात बघायला गेलं तर आपले जे मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांनी काय सांगितलं की आपल्याकडे भारत सरकारने सांगितलं की देशामध्ये एलपीजीचा तुटवडा नाही. त्याच वेळी आपण बघतो की त्यांच्याच मंत्रिमंडळातील एक व्यक्ती जे जेलवारी करून आलेले आहेत, छगन भुजबळ साहेब, त्यांनी असं म्हटलं की आपण पीएनजीवर अशा पुढे आपण हे करू. ते पीएनजीचा प्रकल्प एकतर त्यांचा असावा किंवा त्याच्या मार्फत मिळणारी जी कमाई असेल ही त्यांच्याच खात्यात पडणारी असेल. त्याच्यामुळे एकाच यांचा भरोसा काही सांगता येत नाही, कारण की आता सरकार त्यांचं चाललंय म्हणून ते काय करतील. पण मुळात एलपीजी ही सध्या गरज आहे. त्याच्यामुळे एलपीजीवर जिथपर्यंत चालतंय तिथपर्यंत शक्यतो चालावं. आजी मला एक सांगा, 3 लिटर रॉकेल जर भेटला तर त्याचा उपयोग होणार तुम्हाला? नाही. नाही होणार. कसं आहे कसं कशावर पेटवणार आम्ही? कशावर पेटवणार? इकडे बाहेर काही घरामध्ये पेटवणार. आणि 3 लिटर किती दिवस आम्ही खायचं? 3 दिवस किती दिवस खाणार? 3 दिवसात एवढा मोठा परिवार असल्यावर परिवाराला 3 लिटर पुरणार का? त्याला इस्टोल पाहिजे. इस्टोल नाही, कोणाच्या घरात आहे, कोणाच्या घरात नाहीये इस्टोल. तर कसं पेटवणार? ज्याला सवय आहे ते पेटवेल, ज्याला नाही सवय ते कसं भडका होणार? आम्ही बुक केलेल्या 8 दिवसात आम्हाला सिलेंडर मिळालं पाहिजे असं छगन भुजबळांना सांगणे. राखेल बिकेल नको, आम्हाला सिलेंडर पाहिजे. त्यामुळे मला अशा पद्धतीने लोकांमध्ये देखील एक चिंता जी आहे ती लोकांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. खरं तर ज्या पद्धतीने एलपीजी वरती अनेक लोक जे आहेत ते अवलंबून आहे, त्यामुळे पीएनजी जे काही मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर लोकांनी जे आहे ते पीएनजी वरती शिफ्ट. परंतु या महाडा न्यू कॉलनीमध्ये कशा पद्धतीने पीएनजीचा लाईन आहे? कारण खरं तर छोटी वस्ती आहे, 450 लोक राहतात. त्यामुळे कशा पद्धतीने या लोकांना जो पीएनजीचा जो पुरवठा आहे तो या ठिकाणी देण्यात येणार आहे. आणि अनेक जे काही त्रुटी आहे, ज्यामध्ये महानगरपालिकेची परवानगी असो किंवा फायर ब्रिगेडची परवानगी असो, कशा पद्धतीने या लोकांना भेटणार. त्यामुळे अनेक या घरगुती स्वयंपाक करणाऱ्या अनेक महिलांनी किंवा इतर वयस्कर जे काही आजी आहे यांनी देखील ही शंका या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि मागणी देखील केलेली आहे मंत्री महोदयाला की आम्हाला जो एलपीजी पुरवठा जो आहे तो याच्या अगोदर भेटत होता त्यालाच वेळेवर जो आहे तो राज्य सरकारच्या माध्यमातून आम्हाला पोहोचवण्यात यावे अशी या ठिकाणी त्यांनी विनंती केलेली आहे. पुढे अनेक रिजवान शेख, एनडीटीव्ही मराठी, ठाणे.